अमळनेर शहरातील मुख्य रस्त्याला अडथळा ठरणारी जामी चौकातील 26 अतिक्रमणे पालिकेने 22 एप्रिल रोजी हटवली। त्यात 10 पक्की घरे आणि 16 दुकाने यांचा समावेश आहे। मुख्य रस्त्यावरील वाहतुकीस अतिक्रमणामुळे अडथळा निर्माण होत होता। रस्त्यांची कामे करताना देखील अडचणी येत होत्या, म्हणून नगर परिषदेने अतिक्रमण न्यायिक कठोर भूमिका घेतली। 2 जेसीबी मशीन लावून 22 रोजी सकाळी 10 वाजता अतिक्रमित घरे पाडायला सुरुवात झाली। अमळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे व पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या आदेशाने बांधकाम विभाग अभियंता दिगंबर वाघ, अभियंता सुनील पाटील, शिमाली आंबोरे, अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल व त्यांच्या पथकाच्या मदतीने अतिक्रमण काढण्यात आले। क्रांती पर्व स्मारकाच्या लोकार्पणानंतरच पदयात्रा काढली जाईल। लोकार्पण होईपर्यंत पदयात्रेला स्थगिती दिल्याचे काँग्रेसचे संदीप घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। दरम्यान स्वातंत्र्य लढा स्मरण पदयात्रा 26 एप्रिल रोजी अमळनेर मधील क्रांती पर्व स्मारक पासून निघणार होती। डांगरी ग्रामस्थ प्रतिनिधी मंडळ व स्वातंत्र्य लढा स्मरण पदयात्रेचे आयोजक यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले। त्यावेळी घोरपडे बोलत होते। यावेळी डांगरी गावचे माजी सरपंच अनिल सिसोदे यांनी स्मारकाच्या लोकार्पणावरून होणारी तू मेमे पाहता पदयात्रा तूर्त स्थगित करावी, गावकऱ्यांच्या भावना लक्षात घ्याव्यात, स्मारकाच्या लोकार्पणानंतर पदयात्रेचे गाव स्वागत करेल असे सांगितले। तर क्रांतीवीर डॉक्टर उत्तमराव पाटील यांचे पुतणे प्रशांत शांताराम सिसोदे यांनी सगळ्यांना सोबत घेऊन ही पदयात्रा आयोजित करावी अशी इच्छा व्यक्त केली। तर संदीप घोरपडे आणि गीतांजली घोरपडे यांनी बोलताना सांगितले की डांगरी ग्रामस्थांच्या भावनांचा आदर करून स्मारकाचे लोकार्पण होईपर्यंत पदयात्रा स्थगित राहील असे सांगितले। मात्र लीलाताईंचे विचार घरोघरी पोहोचविण्यासाठी पदयात्रा निघणारच असे संदीप घोरपडे यांनी यावेळी सांगितले। सूत्रसंचालन अमळनेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष BK सूर्यवंशी यांनी केले। दरम्यान स्मारकाचे लोकार्पण व्हावे यासाठी माजी नगरसेवकांनी व इच्छुकांनी मुख्याधिकारी यांनी निवेदन दिले आहे। मात्र आगामी नगर परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हा सर्व खटाटोप सुरू असल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहेत। शहरातील ढेकू रोड भागात नगरपालिकेच्या खुल्या भूखंडावर वैशिष्ट्यपूर्ण निधीतून तालुक्यातील डांगरी येथील डॉक्टर उत्तमराव पाटील व लीलाताई पाटील यांचे स्मारक उभारण्यात आले आहे। स्मारक प्रभाग 7 मध्ये असले, प्रभाग 8 मधील माजी नगरसेवकांनी या वादात उडी घेतली आहे। दरम्यान नगर परिषदेवर सध्या प्रशासक राज असल्याने प्रशासक मात्र बघ्याची भूमिका घेत आहे। असे असले तरी विद्यमान आमदार आणि खासदार यांच्या उपस्थितीत स्मारकाचे लोकार्पण येत्या 2 दिवसात होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे। मराठा सेवा संघातर्फे काढण्यात आलेली जिजाऊ रथयात्रेचे अमळनेरात विविध समाजातर्फे जोरदार स्वागत करण्यात आले। ही यात्रा वेरूळ ते पुणे दरम्यान काढण्यात आली आहे। जिजाऊ पदयात्रेचे 22 रोजी अमळनेरात आगमन झाल्यानंतर विविध समाजातर्फे स्वागत करण्यात आले। पैलाड येथून जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांच्या मोटरसायकल रॅलीने रथयात्रा सन्मानाने शहरात आणण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, साने गुरुजी, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, बळीराजा यांच्या पुतळ्यांची पूजा करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर धुळे रोडवरील जिजाऊ प्रवेशद्वाराजवळ रथयात्रेचा समारोप झाला। तेथून रथयात्रा मराठा समाज मंगल कार्यालयात आणल्यानंतर त्यांचे सभेत रूपांतर झाले। यावेळी प्राध्यापक अर्जुन तनपुरे म्हणाले की महाराष्ट्रातील 18 पगड जातींना एकत्र करून महापुरुषांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी ही जातीविरहित रथयात्रा आहे। राज्यात अस्थिरता आली आहे, जाती जातीत भेदभाव केले जात आहेत। हे डाव उधळून लावण्यासाठी, सर्व समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी ही रथयात्रा काढण्यात आल्याचे सांगितले। अमळनेर विधानसभा क्षेत्रासाठी भारतीय जनता पार्टीने संघटनात्मक दृष्ट्या 4 मंडळ अध्यक्षांची निवड केली आहे। त्यात अमळनेर शहर अध्यक्षपदी योगेश गोविंदा महाजन यांची, तर जानवे मंडल अध्यक्षपदी जिजाबराव आसाराम पाटील यांची, तर पातोंडा मंडल अध्यक्षपदी राहुल किशोर पाटील यांची, तर बहादरपूर मंडल अध्यक्षपदी समाधान पाटील यांची निवड करण्यात आली। या निवडीचे खासदार स्मिताताई वाघ यांनी स्वागत केले असून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। निवडणूक अधिकारी म्हणून
कृतिकाताई आफ्रे, निलेश परदेशी, सुरेंद्र भाऊ भोहरा, SR पाटील, भिकाभाऊ कोळी, संजय भाऊ महाजन यांनी काम पाहिले. मुलाजवळ आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मुलाने आत्महत्या केली असा आरोप मयत मुलाच्या आईने केल्यावरून तालुक्यातील तासखेडा येथील पिता पुत्रावर तब्बल 2 महिन्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तासखेडा येथील पंकज चंद्रकांत पाटील याने 24 फेब्रुवारी 2025 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. याबाबत मयत पंकज याची आई मायाबाई हिने दिलेल्या फिर्यादीनुसार तासखेडा येथे 19 फेब्रुवारी रोजी दुपारी पाणी भरण्यावरून वाद झाला होता. त्यावेळी मायाबाई चंद्रकांत पाटील, पती चंद्रकांत पाटील, मुलगा पंकज व मुलगी स्नेहल यांना नंदलाल हिलाल पाटील व राहुल नंदलाल पाटील यांनी शिवीगाळ व मारहाण केली होती. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता खळ्यात राहुल पाटील याने धमकी दिली होती की माझा भाऊ, वडील, आम्ही तिघी तुझ्या आई वडिलांना मारून टाकू असे मायाबाई हिला पंकजने सांगितले होते आणि तो घाबरून जाऊन त्याने दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास खळ्यातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली होती असा आरोप मुलाच्या आईने केल्याने तिच्या फिर्यादीवरून 21 एप्रिल रोजी अमळनेर पोलीस स्टेशनला नंदलाल पाटील व त्याचा मुलगा राहुल पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत. खान्देश शिक्षण मंडळ संचलित कॉलेज ऑफ डी फार्मसी आणि कॉलेज ऑफ बी फार्मसी या महाविद्यालयात जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वसुंधरेचे संवर्धन व वृक्षारोपण करण्यात आले. महाविद्यालय परिसरात औषधी गुणधर्मयुक्त व पर्यायाने मानवी स्वास्थ्य व आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा आवळा, रुद्राक्ष, इन्सुलिन, लिंबू, कण्हेर व इतर विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी. बंगालमधील हिंसाचाराची NIA कडून चौकशी करण्यात यावी आणि दोषींना तात्काळ शिक्षा व्हावी. तेथील कायदा आणि सुव्यवस्थेचे नियंत्रण केंद्रीय सुरक्षा दलांकडे सोपवावे या मागणीचे निवेदन अमळनेर येथे बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांच्या माध्यमातून भारताच्या महामहिम राष्ट्रपतींना देण्यात आले. सदर निवेदन देताना तालुका अध्यक्ष डॉक्टर संजय शाह, शहर अध्यक्ष राहुल लोहार, राकेश पाटील यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.